तर शिंदेंच्या शिवसेनेचे शहाजी बापू हे सांगोल्यामध्ये एकटे पडले होते। कारण भाजपनं विशेषतः मंत्री जयकुमार गोरेंनी शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखेंना सोबत घेऊन चक्रव्यूह आखला होता आणि शहाजी बापूंनी स्वतःचा बळी जाऊ न देता तो चक्रव्यूह भेदला देखील। कसा बघूया। सोलापुरातल्या सांगोल्याचे राजकीय पुष्पा आपणच होत हे शहाजी बापू पाटलांनी सिद्ध करून दाखवले। सांगोला नगर परिषदेत नगराध्यक्षासह 23 पैकी 15 जागा जिंकत शहाजी बापू काय चीज आहे हे भाजप, शेकाप आणि दीपक साळुंखे गटाला दाखवून दिले। सांगोला नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेच्या आनंदा माने या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात। सांगोल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 15 नगरसेवक, भाजपचे 4 नगरसेवक, शेकापचे 3 नगरसेवक तर दीपक साळुंखे गटाचा 1 नगरसेवक निवडून आलाय। मात्र हा विजय नक्की सोपा नव्हता। एकीकडे कॅन्सर सारख्या आजारानं ग्रासलं होतं तर दुसरीकडे भाजप नावाचा मित्रपक्ष राजकीय वैर्यासारखा वागला। कारण भाजपनं शहाजी बापूंच्या सांगोल्यातील सर्व विरोधकांशी हातमिळवणी केली। सांगोला नगर परिषदेच्या खिंडीत शहाजी बापू एकटे पडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः सांगोल्यात सभा घेतली। शहाजी बापूंसह सर्वपक्षीय कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं टाकलेल्या छाप्यांचंही जोरदार राजकारण झालं। भाजपच्या या रणनीतीवर शहाजी बापूंचं इमोशनल कार्ड भारी पडलेलं दिसतंय। हिडीस किळसवानं दहशतवाद, एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे। ही राजनीती एक प्रतीक आहे सांगोला। अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हा सर्वांना दिसतील। फडणवीस साहेबांनी विचार करायला पाहिजे। माझं दुःखच ते इथं असं घडत होतं ते त्यांना का कळत नाही का? आणि मी त्यांचा कुठला शब्द मोडला हे त्यांनी सांगावं मला। 15,000 लीड आहे माझ्या तालुक्यात काल। किती मोहिते पाटील घराण्यातला उमेदवार होता, बिकट परिस्थिती होती आणि मी जर निवडणूक खासदारकी सोडून ऑपरेशन केलं असतं तर माझा असा बिकट कॅन्सर आजार गेला ना। सांगोला नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेते तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यातला संघर्ष चव्हाट्यावर आला होता। दोन्ही नेत्यामध्ये जोरदार वाग्युद्ध रंगले। त्यामुळे सांगोल्याची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती आणि प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरेंना पराभव स्वीकारावा लागला। असे असले तरी शहाजी बापू पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यातल्या वादावर आता पडदा पडल्याचं कळतंय। माझ्याशी जुळलेला या ठिकाणी कोणच नाही। माझं फक्त पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या बरोबर व्यवस्थित पुन्हा जुळलेला आहे। काही घडामोडी वेळेचा टायमिंग मध्ये झालेली चूक ह्याच दोघांच्यातल्या अडचणी झाल्या या मलाही मान्य आहेत, त्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत। जयकुमार गोरेंशी समेट झालं असलं तरी भाजपनं सांगोल्यात केलेली चूक अधोरेखित करायला शहाजी बापू विसरले नाही। भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला विश्वासात घेऊन या निवडणुका करायला पाहिजे होता, आजही माझं प्रांजळ मत आहे। कारण या जिल्ह्याची परंपरा अशी होती की इथं कोणत्याच निवडणुकीत शिवसेना ही चुकीची वागलेली नव्हती। भारतीय जनता पक्षाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत होती। परंतु थोडंसं आम्हाला बरोबर घेणं, विचारात घेणं हे काही घडलं नाही आणि कदाचित त्याचे परिणाम असावेत असं मला वाटतंय। सांगोला एक हाती जिंकण्याची कामगिरी शहाजी बापूंनी कशी करून दाखवली असा प्रश्न भल्या भल्यांना पडलाय। तर यामागे कारणीभूत आहे शहाजी बापूंची फिलॉसॉफी, ती म्हणजे टेन्शन नाही लेने का। शहाजी बापून टेन्शन ही डायरीला नावच नाही बापूच्या। बापू कायम बिंदास्त, आज बी बिंदास्त आणि उद्याही बिंदास्त। मतदारांचा कौल कुणाला आणि कोणत्या गोष्टीसाठी मिळेल? मतदारांना विकास कामांची आश्वासनं भावतात की भावनेच्या भरात दाटून आलेले अश्रू?
मतदार एखाद्याला निवडून द्यायचं म्हणून ईव्हीएमचं बटन दाबतात की एखाद्याला ठरवून पाडायचं म्हणून? थोडक्यात काय तर मतदारांच्या मनाचा कानोसा घेणं कठीण आहे. बाकी शहाजी बापूंचं अभिनंदन आणि पराभूत झालेल्यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बेस्ट ऑफ लक. सुनील दिवाण, एबीपी माझा, सांगोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.